श्रोते हो नमस्कार. आज आपण श्रवण करणार आहोत श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 5. ऐकूयात. श्री गणेशाय नमः. हे अजित अद्वया सच्चिदानंदा करुणालया, दासगणू लागला पाया, आता अभय असू दे. मी हीन दीन पातकी नर, नाही कोणता अधिकार, सर्व बाजूनी लाचार, आहे मी देवदेवा. परी अत्यंत हिनावरी, थोर सर्वदा कृपा करी, पहा अंगी लाविली खरी, विभूती श्री शंकराने. तो हिनांचा हीनपणा, थोराना आणि कमीपणा, हे जाणून नारायणा गणू हा ठेवा संग्रही. सर्व लाडलेकरांचे माता ती पूर्वी साचे, आहे दासगणूचे ओझे सर्व तुझ्या शिरी. जैसे करशील तैसे करी, परी दया सुदे अंतरी, देवा तुझ्या बळावरी. दासगणूच्या साऱ्या उड्या, गजानन असता शेगावी, यात्रा येई नित्य नवी, ती कोठवर वर्णावी. पार न लागे तिचा महिमा तो वाढला फार, म्हणून गजानन साधूवर ती उपाधी करण्या दूर. भटकू लागले काननी, महिना महिना तिकडेच राहावे, वाटेल तेथेच बैसावे, कोणाशी न उमगू द्यावे. चरित्र आपुले इतुलेही, श्रोते एका समयासी, महाराज पिंपळगावासी गेले. तेथे गोष्ट कैसी झाली ते अवधारा. त्या पिंपळगावाच्या शिवारात होते एक अरण्यात, शंकराचे मंदिर सत्य, जुने पुराणे हे माडपंथी. ऐशा त्या मंदिरी येथे झाले साक्षात्कारी, बैसले शिवाच्या गाभारी, लावूनिया पद्मासन. गुराखी त्या गावाचे आपापले कळप गुरांचे, घेऊन या निघाले साचे अस्तमानी गावाकडे. मंदिरापुढे तत्वता एक लहान ओढा होता, तेथे पाणी पाजण्याकरता गुराखी पातले. कोणी सहज मंदिरात गेले वंदण्या शिवाप्रत, तो तेथे पाहून समर्थ आश्चर्यचकित झाले. मुले म्हणती या मंदिरी, कोणी न पाहिला आजवरी. पुरुष बसलेला निर्धारी, अस्तमानाचे समयाला. काही गुराखी बाहेर आले, इतरा बोलावू लागले, काही तेथेच बैसले सत्पुरुषाचे समोर. परी साधू बोलेना, डोळे मुळीच उघडीना, याचे कारण कळेना त्या गुराखी अर्भकासी. कोणी म्हणते थकलेला हा साधू दिसतो भला, शक्तीमुळे नुरली त्याला बोलावया कारणे. कोणी म्हणती उपवासी असावा निश्चयसी, थोडी भाकर तयासी देऊ त्याला आपण खावया. ऐसे म्हणून भाकर धरली मुखासमोर, भाविक मूळची गुराखी पोर हलवू लागली समर्थाला. परी साधू हालेना, मुखी शब्द बोलेना, म्हणून साऱ्या गुराख्यांना न वाटले विशेष. गुराखी आपसात बोलती, याची मुळी न कळे स्थिती. जरी मेला म्हणावा निश्चिती, तरी आहे बसलेला. अंगना झाले थंडगार, ऊन आहे साचार, यावरून हा जिवंत नर आहे शंका नको. कोणी म्हणे असेल भूत, मायावी रूप दावित, कोणी म्हणे हे तर सत्य, शिवापुढे ना भूत येई. कोणी म्हणते स्वर्गीचा देव हा असावा साचा, लाभ त्याच्या दर्शनाचा झाला आपण हेच भाग्य. याचे आता पूजन करू अघे आपण, जा स्नाना लागून पाणी आणा ओढ्याचे. पोरी गेली ओढ्यावरी, गेळ्यामध्ये आणले वारी, परमभावे पायावरी घाली ते झाले समर्थांच्या. कोणी वन्यपुष्पे आणली, माळ त्यांची तयार केली, कंठामध्ये घातली गुराख्यांनी साधूच्या. कोणी कांदा भाकर नैवेद्यार्थ साचार, दिली ठेवून समोर एका वडाच्या पानावरी. गुराख्यांनी केले नमन आदरे भाव धरून, काही वेळ केले भजन पुढे बसून समर्थांच्या. ऐसा आनंद चालला तो गुराखी एक बोलला, अरे वेळ बहु झाला, चला आता गावाकडे. दिवस गेला मावळून, काना आली रानातून, मुले गुरांना घेऊन. ऐसे लोक म्हणतील की कदाचित आपणासी, पाहण्या येतील काननासी, तानी वासरे घरासी लागली असतील हुंबरावया. या साधूची हकीकत आपण सांगू गावात, शहाण्या वडील माणसाप्रत म्हणजे येईल कळून की. ते अवघ्यांनी मानवले, गुराखी सर्व निघून गेले, गावा माझी कळविले मंदिराचे अवघे वृत्त. पुढे श्रोते प्रातःकाळी आली गावची मंडळी, समर्थांसी पाहण्या भली गुराख्यांच्या बरोबर. जैसा काल होता बैसला, तैसाच आज पाहिला, भाकरीसी ना स्पर्श केला, ती जशीच्या तशीच आहे की. म्हणू लागले गावकरी, हा योगी पुरुष कोणीतरी आहे बैसला मंदिरी सांप्रती या शिवाच्या. कोणी ऐसे बोलले, शिवपिंडीच्या बाहेर आले, आपणा दर्शन द्या याबले. चला नेऊ या गावात, हा समाधी उतरील तेव्हा काही बोलेल, ही उतरण्या आहे वेळ, त्याला त्रास देऊ नका. बंगाल देशी जालंधर 12 वर्ष झाले स्थिर,
समाधीच्या जोरावर गर्ते माझी ख्यात हे. ऐसी भोवतीन भोवती झाली, एक पालखी आणविली, त्यात उचलून ठेविली समर्थांची मूर्ती पहा. ग्रामातील नारी नर अवघे होते बरोबर, पुढे वाजंत्र्याचा गजर होत होता विबुध हो. मधून मधून तुळशी फुले पौर टाकीत होते भले, समर्थांचे अंग झाले गुलालाने लाली लाल. घंटा घड्याळे वाजती, लोक अवघे भजन करीती, जय जय योगीराज मूर्ती ऐसे उंच स्वराने. मिरवणूक आली गावात मारुतीच्या मंदिरात, बसविले आणून सद्गुरुनाथ एका भव्य पाटावरी. तोही दिवस तैसाच गेला, मग लोकांनी विचार केला, आपण करू स्तवनाला उपाशी बसून यांच्या पुढे. ऐसा जो ते विचार करीती, तो आले देहावरती, श्री गजानन सद्गुरुमूर्ती मुकटमणी योग्यांचे. मग काय विचारता, आनंद झाला समजता, प्रत्येक स्त्री पुरुष ठेवी माथा स्वामींची या चरणावरी. नैवेद्याची धूम झाली, ज्याने त्याने आणली, पात्रे ती वाढून भली मारुतीच्या मंदिरात. त्या अवघ्यांचा स्वीकार समर्थे केला थोडाफार, हळूपाळीत साचार ही वार्ता श्रुत झाली. पुढे दुसऱ्या मंगळवारी पिंपळगावचे गावकरी आले बाजारा निर्धारी शेगावा कारणे. ते शेगावच्या लोकांशी सहज बोलले प्रेमेसी, आमच्याही गावासी आला एक अवलिया. अवलिया थोर अधिकारी प्रत्यक्ष आहे श्रीहरी. धन्य पिंपळगाव नगरी पाय लागले साधूचे. आम्ही तया योगीवरा कोठे न जाऊ देऊ खरा. निधी चालत आला घरा त्याते कोण दौडी हो. शेगावचे बाजारात जिकडे तिकडे हीच मात. बंकटलाला झाले श्रुत वर्तमान ते अवलियाचे. बंकटलाल पत्नी सहित गेला पिंपळ गावात, समर्थांशी जोडून हात विनू लागला नाना परी. आता येतो म्हणून निघून गेलात आपण, त्यास झाले 15 दिन याचा विचार करा हो. गुरुराया तुम्हा विण भणभणीत दिसे सदन, शेगावचे अवघे जन चिंतातूर झाले हो. गाडी आणली आपणासाठी चला शेगावी ज्ञान जेठी, मायले का होणे तुटी हे काही बरे नव्हे. कित्येक दयाळा आपले भक्त राहिले असती उपोषित, त्या शेगाव शहरात नित्यदर्शन घेणारे. तुम्ही न आल्या शेगावी मीही तनू त्यागेन बरवी, आमुची सांगा पुरवावी आळ कोणी गुरुवर्या. बंकटलाल ऐसे वदले महाराज गाडीवरी बैसले, शेगावासी निघाले पिंपळगावा सोडून. जैसा मागे गोकुळाला न्याया कृष्णा अक्रूर आला, तैसा बंकटलाल भासला अक्रूर पिंपळगावाते. पिंपळगावच्या लोकांप्रती बंकटलाल समजाविती, नका होऊ दुःखित चित्ती, जाते न कोठे लांब साधू. वाटेल तेव्हा दर्शना यावे, हेतू आपले पुरवावे, जेथल्या तेथे असू द्यावे या अमोल मूर्तीला. बहुतेक पिंपळ गावाचा बंकटलाल साहुकार साचा, मनोभंग साहूचा, करण्या कुळांची छाती नसे. चुरमुऱ्याचे लाडू खात पिंपळगाव बसले स्वस्थ. महाराज बसून गाडीत जाऊ लागले शेगावा. पथी जाता गुरुमूर्ती बोलली बंकटलाला प्रती, ही का साहूची होय रीती, माल दुसऱ्याचा बळे न्यावा. म्हशी यावया तुझ्या घरी, भय वाटते अंतरी, तुझ्या घरची नाही बरी रीत हे मी पाहतो. लक्ष्मीजी लोकमाता महाविष्णूची होय कांता, जिची अगाध असे सत्ता तिलाही त्वा कोंडिले. ते माझा पाड कोण म्हणून गेलो पळून, जगदंबेचे पाहून हाल माझे चित्त व्याले. ऐसे एकदा हसू आले बंकटलाला प्रतिभले, विनयाने भाषण केले ते ऐका सावचित्ते. बंकट बोले गुरुनाथा माझ्या कुलपान भ्याली माता, आपुला वास तेथे होता म्हणून झाली स्थिरती. जेथे बाळ तेथे आई, तेथे तुझ्याचा पाडकाई, आपल्या पायापुढे नाही मला धनाची किंमत. तेच माझे धन थोर म्हणून आलो इथवर, माझे न उरले आता घर ते सर्वस्वी आपुले. घर मालका कारण शिपाई आडवी कोठून, जैसे तुमचे इच्छिल मन तैसेच तुम्ही वागावे. इतकीच माझी विनंती शेगावी असो वस्ती, धेनू कानना ते जाती परी येती घरी पुन्हा. तैसेच तुम्ही करावे अवघ्या जगा उद्धरावे, परी आम्हा न विसरावे शेगावी यावे वरचेवर. ऐसी समजूत घालून शेगावी आणले गजानन, ते काही दिवस राहून निघून गेले पुनरपी. ती ऐकावी तुम्ही कथा सांगतो मी इथे आता. अडगाव नामे ग्राम होता तया एक वराड प्रांती, त्या ग्रामा कारण जाया निघाले दयाघन. प्रातःकाळी चुकवून नजर शेगावकरांची, महाराजांची चालगती वायूची या समान होती. अंजनी तनय मारुती आला काय पुन्हा वाटे. मास होता वैशाख 16 कलांनी तपे अर्क, क्वचित कोठे न राहिले उदक. ऐसा प्रखर उन्हाळा माध्यानीच्या समयाला अकोली गावापासी आला. हा योग योगेश्वर साधू भला गजानन महाराज. तो काय घडले वर्तमान, समर्थांसी लागली तहान. करीती चौफेर अवलोकन तो कोठे उदक दिसेना.
अंगावाटे चालल्या धारा, घामाच्या त्या एकसरा. अधोरष्ट तो सुकला खरा, उदका विण समर्थांचा. ऐशा दुपारच्या अवसरी, भास्कर नामे शेतकरी. घालीत होता पाळी खरी, आपल्यात शेताला. शेतकऱ्याची पाहता स्थिती, हे अवघ्यात मुख्य सती. कृषीवल हा निश्चिती, अन्नदाता जगाचा. अंगी ऐसे मोठेपण, परिसोशी यातना दारुण. बिचाऱ्यांना ऊन तहान, सोसणे भाग असे की. त्या अकुलीच्या शिवारात, जलाचे दुर्भिक्ष अत्यंत. एक वेळा मिळेल घृत, परी अभाव पाण्याचा. आपणाच ते प्यावयासी, भास्कराने शेतासी. आणि लेखापराच्या घागरीसी, उदक होते गावातून. पाठीशी ती भाकर, डोई जलाची घागर. ऐसा होता प्रकार, शेता माझी येण्याचा. ती घागर झुडपाखाली होती भास्करे ठेविली. त्या ठिकाणी स्वारी आली, भास्करा जल मागावया. समर्थ म्हणती भास्कराला, तहान बहुत लागली मला. पाणी दे बा प्यावयाला, नाही ऐसे म्हणू नको. पुण्य पाणी पाजण्याचे, आहे बापा थोरसाचे. पाण्या वाचून प्राणाचे रक्षण होणे अशक्य. धनिक पाण पोह्या घालिती, हमरस्त्याच्या पथावरती. याचे कारण शोध चित्ती, म्हणजे येईल कळून. भास्कर बोले त्यावर, तू नंगा धूत दिगंबर. तुला दांडग्या पाजिता नीर, पुण्य लाभ कशाचा. अनाथ पंगू दुबळ्यांसाठी, त्या पुण्याच्या शोभती गोष्टी. वाजो हिमा समाजहितासाठी, झटे त्यासी सहाय्य करा. ऐसे शास्त्राचे आहे वचन, तुझ्यासारख्या महिंदा कारण. आम्ही पाजिता जीवन, ते उलटे पाप होय. भूतदयेच्या तत्वे भला, सर्प कोणी का पोसला. वा जागा चोरट्याला, देते सदनी काय कोणी. तू भीक मागून घरोघर, केलेस पुष्ट शरीर. भारभूत साचार, झालास आपल्या कृतीने. मी माझ्यासाठी घागर, आणली सकाळी डोक्यावर. त्या आयत्या पिठावर, रेघोट्या तू ओढू नको. तुला ना देणार पाणी, नको करू रे विनवणी. जा जा करी येतुनी, काळे आपले चांडाळा. तुझ्यासारखे निरुद्योगी, जन्मले आमच्यात जागजागी. म्हणून झालो अभागी, आम्ही चौखंडात. हे भास्कराचे भाषण समर्थांनी ऐकून, थोडे करुणी हास्यवदन, निघाले गेले तेथून. थोड्या दूर अंतरावर, एक होती साच विहीर. तिकडे धावा खेर घेतली स्वामीरायांनी. स्वामी तिकडे जाऊ लागता, भास्कर झाला बोलता. उच्च स्वरे वेड्या वृथा, तिकडे कशाला जातोस. ती कोरडी ठणठणीत, आहे विहीर जाण सत्य. पाणी आहे एक कोसात, नाही कोठे जाण पिशा. समर्थ बोलले त्यावरी, ही सत्य तुझी वैखरी. विहिरीत पाणी नाही जरी, परी करीतो प्रयत्न. तुझ्यासारखे बुद्धिमान, जलाने होती हैराण. ते मी नैनी पाहून, स्वस्थ ऐसा बैसलो जरी. तरी समाज हितासाठी, काय मी केली सांग गोष्टी. सहाय्य होतो जगजेठी, हे तू शुद्ध असल्यावर. समर्थ आले विहिरीपाशी, तो थेंब नाही तेशी. हताश होऊन वृक्षापाशी, बैसले एका दगडावर. डोळे मिटून केले ध्यान, चित्ती साठविला नारायण. जो सच्चिदानंद दयाघन, दिनोद्धार जगद्गुरु. समर्थ म्हणती देवदेवा, हे वामना वासुदेवा. प्रद्युम्ना राघवा, हे विठ्ठला नरहरी. देवा ही अकोली, पाण्या वाचून त्रस्त झाली. ओलहीन राहिली, कोठेच देवा विहिरीतून. मानवी यत्ने अवघे हरले, म्हणून तुझला प्रार्थिले. पाव आता जगन माऊले, पाणी दे या विहिरीला. तुझी करणी अघटित, जे न घडे ते घडविसी सत्य. मांजरे जळत्या आव्यात, पांडुरंगा तू रक्षिली. प्रल्हाद भक्त करण्या खरा, स्तंभी प्रगटलास जगदोद्धारा. 12 गाव वैश्वानरा, भक्षले त्वा गोकुळात. नर करण खागरी धरिला गिरी, तुझ गिरे मुरारी. तुझ्या कृपेची नये सरी, जगत्रेई कवणास. दामाजी पंत ठाणेदार, त्याच्यासाठी झालास महार. चोख्यासाठी ओढिली ढोर, पाखरे रक्षिली माळ्याची. उपमन्यूसाठी भला, क्षीरसमुद्र तुवा दिला. तहान नामदेवाला, मारवडात लागली जे. तै तुम्ही कौतुक केले, निर्जलता प्रांती भले. नाम्यासाठी भरविले, जल हे आण ध्यानात. ऐसे विनविता ईश्वरा, विहिरी लागी फुटला झरा. उफाळ्याचा साजिरा, विहीर भरली क्षणामध्ये. सहाय्य झाल्या जगन्नाथ, काय एक ना ते होत. ईश्वरी सत्ता अगाध सत्य, जे ना घडे तेच घडवी. तेत पाणी समर्थ प्याले, ते भास्कराने पाहिले. चित्त त्याचे घोटाळले, काही नच चाले तर्क त्याचा. वर्षे झाली 12, जल नाही या विहिरीस. तिलाच एका घटकेस, याने जलमय केले की. यावरून हा कोणीतरी खचित आहे साक्षात्कारी. बळेच फिरतो पिशापरी, हे आता समजले. शेतीचे काम सोडून, भास्कराला धावून. धरिता झाला दृढचरण, मुखे स्तोत्र आरंभिले. हे नरदेहधारी परमेश्वरा, हे दयेच्या सागरा. लेकरांसी कृपा करा, अर्भक मी तुमचे असे. तुम्हा ते ना जाणून, मी बोललो टाकून. आता पस्तावा झाला पूर्ण, क्षमा त्याची करा हो. टाकून बोलता गवळणी, रागावला ना चक्रपाणी. दयाळा भयावेशांनी तुझ्या मजला ठकविले.
त्याचे तूच निरसन केले चमत्कार दाखवून भगवंताचे देवपण कृतीनेच कळले की तैसा तुझा अधिकार केवढा तरी आहे थोर ते कळले साचार या जलाच्या कृतीने काही असो सद्गुरुनाथा मीन सोडी तुम्हा आता लेकराने भेटता माये कोठे न राहावे की खोटी ही प्रपंच माया आले आज कळोनिया आता परते न लोटाया दिनार्भका कारणे भास्करासी समर्थ म्हणती ऐसा न होई दुःखित चित्ती आता घागर डोक्यावरती गावातून आणू नको तुझ्यासाठी हे जीवन विहिरीत केले निर्माण आता कशाची नुरली वाण मग का प्रपंच टाकेशी पाणी आले तुझ्याकरिता बगीचा तो लाव आता भास्कर म्हणे गुरुनाथा हे आमिष दावू नका माझा निश्चय हीच विहीर कोरडी ठणठणीत साचार होती दयाळा आजवर थेंब नव्हता पाण्याचा ती विहीर फोडण्याला तुम्हीच हा प्रयत्न केला साक्षात्काराचा लाविला सुरुंग खडक फोडावया तेने हा फुटला खडक भावाचे लागले उदक आता मळा निशंक भक्तिपंथाचा लावीन मी वृत्तीच्या मेदिनी ठाई फळझाडे ती लावीन पाही सन्नितीची माझी आई तुझ्या कृपे करुनी सत्कर्माची फुलझाडे लावीन मी जिकडे तिकडे हे क्षण एक बैलवाडे याचा संबंध आता नको पहा श्रोते संत संगती सत्कर्माची फुलझाडे लावीन मी जिकडे तिकडे हे क्षण एक बैलवाडे यांचा संबंध आता नको पहा श्रोते संत संगती क्षणेक घडता भास्कराप्रती केवढी झाली उपरती याचा विचार करा हो खऱ्या संतांचे दर्शन आगळे सर्व साधनाहून तुकारामे केले वर्णन संत चरण रजाचे अभंगी तो अभंग पहावा चित्ती विचार करावा त्याचा अनुभव घ्यावा निजहिता कारणे पाणी लागले विहिरीस ही वार्ता आसपास पसरता जनदर्शनास धावू लागले स्वामींच्या मधू लागता सुगावा जैशा मक्षिका घेती धावा वा साखरेचा पाहून रवा मुंग्या येती धावून तैसे श्रोते तेथ झाले लोक अपार मिळाले विहिरीचे पाणी पाहिले पिहून त्यांनी ते धवा उदक निर्मळ शीतमधुर गोड अमृता होऊन फार करू लागले जय जयकार गजाननाचा लोक सारे असो पुढे भास्करासहित अडगावासे न जाता परत महाराज आले शेगावात श्री गजानन सिद्धयोगी स्वस्ती श्री दासगण विरचित हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ हो जगासी आदर्शभूत संत महिमा जाणावया शुभम भवतु श्री हरिहरार्पणमस्तु।